हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवायामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ताकातली पालक करणार आहे. पालक पण आपल्याला पालकापासून पण खूप फायदे होतात. रक्तवाढीसाठी पण पालक खाल्ल्याने आपल्याला ज्यांना थकवा येत असेल वगैरे त्यांनी पालक खाल्ली तर खूप छान फायदा होतो. आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पण फायदा होतो. हा डोळ्यांसाठी पण फायदा आहे त्याचा. पालकाचा आपण जेवणात समावेश केल्याने आणि आपण पालकची डाळ करतो, पालकचे वडे करतो, पालकाचे भरपूर काही ते प्रकार करत असतो. आता आपला उन्हाळा आला आहे तर आपण दह्याचा जास्त वापर करायला पाहिजे जेवणात. तर आज आपण ताकातली पालक करणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हे आपण पालक घेतले आणि ताक घेतले आणि शेंगदाणे भिजवून घेतले, लसूण, हिरवी मिरची हे आपण वाटून घेणार आहे आणि मीठ आहे, हळद आहे, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता आहे. आता आपण याच्यात लसूण टाकूया, हिरवी मिरची टाकूया आणि कोथिंबीर टाकून हे वाटण करून घेऊया. आपण तेल तापत ठेवले. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरं टाकूया. मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता टाकूया. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटण केलं तर ते टाकूया. त्याला हिंग टाकूया, छान परतून घेऊया. हळद टाकूया. हे शेंगदाणे भिजवून ठेवले होते ते टाकूया. परत एकदा परतून घेऊ छान. आपण पालकाची सुकी भाजी करतो बटाटे टाकून आणि पालक डाळ करतो, वरण करतो, तर ही वेगळी जरा पद्धत आहे. ताक आणि आता उन्हाळा पण आणला म्हणून ही ताकातली पालक आपण केली तर छान वेगळं चव आणि वेगळी भाजी होते. त्याच भाजी आपल्याला कोण कंटाळा येतो तर अशा वेगळ्या पद्धतीने केली तर आपल्याला थोडा बदल होतो जेवणात. आता आपण याच्यात पालक टाकूया. पालक आहे ती छान शिजवून घेऊया. असं तुम्ही मॅश करून घ्या त्याचे. आपण याच्यात मीठ टाकूया आणि हलवून घेऊया. स्लो करायचा आणि हे आपण ताक घेतले हे याच्यात टाकूया. तर हलवत राहायचं म्हणजे आपली दही फाटत नाही. 2 चमचे आपण बेसन घेतले आणि ते पाण्याने भिजवलं म्हणजे गुठळे होत नाही आणि हे ताकात मिक्स करून आपण भाजीत टाकूया. 2-3 चमचे बेसनमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ते ताकात मिक्स करायचं आणि त्यामुळे आपलं दही फाटत नाही, ताक फाटणार नाही ते आणि अशी छान भाजी होते. ही आपली ताकातली भाजी पण रेडी झाली, प्लेटमध्ये काढली. तुम्ही नक्की करून बघा. आणि आता उन्हाळा आला आहे तर आपण दही वगैरे जास्त प्रमाणात वापरतो, तर ही आता उन्हाळ्यात भाजी करायला एकदम छान आहे, पौष्टिक होते. तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा.